नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. माजी मनसे प्रमुख सन्माननीय राज ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ, माननीय आमदार रोहित पवार यांना विनंती असेल, कृपया आजची पत्रकार परिषद आपण काळजीपूर्वक ऐकावी. सुषमा अंधारे यांची पोस्ट करून माहिती. काँग्रेसच्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपचा कोल्हापुरात मोर्चा. काँग्रेस कार्यालयापूर्वीच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं. भाजपचे आमदार, महापौर आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय. ओला, उबर सारख्या ॲप सेवांना सहकार क्षेत्रातून पर्याय म्हणून भारत टॅक्सी सेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील आदी उपस्थित. आषाढी एकादशी निमित्त श्री संत गजानन महाराज मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं. रात्री 8 ते 10 या वेळेत श्रीहरी कीर्तनाचे आयोजन. कोल्हापुरातील कागल तालुक्यातील करंजिवणे पाझर तलाव ओव्हरफ्लो. गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटला. राज्यातील नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत निर्णय. पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. 17 ते 38 मिलीमीटर पावसाची नोंद. तामिनी घाटात सर्वाधिक 280 मिलीमीटर पावसाची नोंद. वाशिममध्ये 4 दिवसांच्या पावसानंतरही प्रकल्प कोरडेच. जिल्ह्यात पाणीसाठा फक्त 10.59% इतकाच शिल्लक. वाशिममध्ये रिसोड घरफोडी प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. 17.15 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये आषाढी एकादशी निमित्त मालेगावात वृक्षदिंडी. वारकरी परंपरेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टीन बंद. अन्नातील दूषिततेच्या बातम्या समोर आल्यानंतर ठेकेदारावर 50,000चा दंड ठोठावला. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पावसामुळे भरण्याच्या मार्गावर. धरणातून 15,000 क्युसेक वेगाने पाणी. प्रवरा नदीपात्रात विसर्ग. नाशिकमधील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक बंद. परभणीच्या सेलू शहरातील शाळा महाविद्यालय ठिकाणावर छेडछाड करणाऱ्यांवर सेलू पोलिसांची कारवाई. दामिनी पथक, काका दिदी पथकाची संयुक्त मोहीम राबवत 6 रोड रोमिओवर कारवाई. 2026-27 शैक्षणिक सत्रासाठी विद्यापीठाचा कठोर निर्णय. प्राध्यापक भरतीचा हलगर्जीपणा महागात. अमरावती विद्यापीठाची 29 महाविद्यालयांवर प्रवेशबंदी. उल्हासनगरमध्ये गुटखा माफियांवर ACP टीमची धडक कारवाई. इर्टिगा कारसह लाखोंचा प्रतिबंधित गुटखा जप्त. एकाला अटक. अमरावती गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. आरोपीकडून MD ड्रग्ज आणि स्विफ्ट कारसह एकूण 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. आज राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. भारतासह महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय असणार. हवामान विभागाची माहिती. MBBS पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असलेली 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. विद्यार्थ्यांचा दंड वाचणार. लोणावळा कर्जत घाट विभागातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या 3ऱ्या मार्गिकेची पुनर्बांधणी युद्धपातळीवर सुरू. कंत्राटी यंत्रणांचे 24 तास काम सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.